कोयाची किरती वाढली गहन किरती वाढली गहन अन केले रामायण रामाधी. नाशिक जिल्ह्याला सुप्रसिद्ध आवाज आहे, बरोबर आहे की नाही? म्हणून आता मी तिकडून आलो, परंतु माझं जन्मगाव इकडे असल्यामुळे माझ्या ते इकडचं येतं, इकडच्या साली येतात. छगन चौगुले म्हणून एक गायक होते, सुंदर. ते प्रत्येक थोर संतांवरती त्यांनी बनवलेलं आहे. जो आवाज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गुराळावर चालायचा, बरोबर आहे का नाही? नाशिक जिल्ह्याच्या प्रत्येक गुराळावर हाच आवाज चालायचा पूर्वी. नंतर प्रल्हाद शिंदे, नंतर भजन आणि नंतर दुसरे आवाज. कारण की त्या आवाजाची जादू होती. लक्षात ठेवा की त्या नारदांची भेट झाली आणि जीवन बदलून गेलं. तसं या गादीची भेट ज्याची झाली ना, त्याचं जीवन बदलून जाऊ शकतं. त्याच्याकरता हा सप्ताह की इथं यावं, तुमचं जीवन बदलायचं असेल तर लक्षात ठेवा. एकदाच भेट झाली, जीवन बदलून गेलं. त्रेतायुगातला अवतारी पण शब्द पुढे सराटता आलं नाही तिथं कधी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं कीर्तनाची किंमत काय आम्हाला कळतच नाही. कथेची किंमत काय, प्रवचनाची किंमत काय नाही कळत आम्हाला, नाही कळत. प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला की त्या अवताराला मर्यादा आली, आणि कृष्ण भगवंताचा अवतार आहे ज्याला मर्यादा नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जेवढे अवतार झाले, जेवढे देव झाले, जेवढे संत झाले, जेवढे ग्रंथ झाले आणि जेवढे पंत झाले, तेवढे भारतातच झाले. दुसरे देश नव्हते का? सगळे लोक देवदेव करायला शिर्डीला येतात, इकडे येतात, आमच्याकडे वेरूळ पाहतात, नाशिकला येतात, पंचवटीला येतात. काय येतात? कारण की ही भारत भूमी अशी, लक्षात ठेवा. जहा डाल डाल सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश तेरा, वह भारत देश मेरा. जहाँ डाल डाल सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश मेरा, वह भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और क्षमा का पग पग लगता ठेरा, वह भारत देश मेरा, वह भारत देश मेरा, वह भारत देश मेरा, वह भारत देश मेरा. खऱ्या अर्थाने ही भूमी सर्वात पावने, जिथे हरीचे दास. देव तर येतोच, पण त्याचे सेवक सुद्धा इथं येतात. नाही तर देव इथं आणि भक्त अमेरिकेत, असं नाहीये. देव इथं आहे, भक्त इथं आहे, तीर्थस्थान इथं आहे, सगळं इथं आहे. गीता इथंच आहे, रामायण इथंच आहे, महाभारत इथंच आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून या अवताराचा विशेष आहे की जे जे अवतार झाले ना ते भारतात झाले. भरतखंडे नरदेह प्राप्ती, या ठिकाणी आम्हाला जन्म मिळाला, आम्हाला या ठिकाणी भगवंताचं नाव घ्यायला मिळतं. ही सर्वात मोठी सुलभता. पवित्र तो देश, पावन तो देश, पवित्र तो देहवानी पुण्यवंत जो भदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी आणि जडतील राशी. पातकांच्या कीर्तन, खऱ्या अर्थानं प्रवचन, कथा असू द्या, काही असू द्या, किती चाली असू द्या, किती प्रमाण असू द्या, उद्देश एकच आहे का हा समाज खऱ्या अर्थानं अज्ञानातून परावृत्त झाला पाहिजे. याला जी संसारानं घोळ पाडली ना, त्याच्यातून थोडा धक्का देऊन 7 दिवस धक्का. कीर्तनादेव कृष्णस्य मुक्त संग्रह परम व्रजे. कृष्ण भगवंताच्या कीर्तनानं, आणि या कीर्तनाची खऱ्या अर्थानं खासियत आहे की हा अवतार दृष्ट लोकांना छळणारा अवतार आहे.
आणि सज्जनांचं रक्षण करणारा अवतार आहे. आणि म्हणून या अवताराची गोष्ट फार वेगळी आहे. एका ठिकाणी सुंदर कीर्तन चालू होतं. बाबा चांगले होते, 95 किलोचे. मी जरा नाजूक माणूस आहे. 95 किलोचे बाबा होते. असे धाड धिप्पाड फेटा पेटा डेरी बेरी होती मस्तपैकी. आणि असे उभे राहिल्यानंतर सगळे लोक बघायला लागले ना, कारण की पिंड महत्वाचा असतो. पिंड एक पाहिजे कीर्तन करायला, बरोबर आहे. त्याबद्दल मी जरा लहान आहे. बाबाने सुंदर भजन सुरू केलं. मोगरा फुलाला फुले वेचिताची बहरू खळी असे आला. अर्धा तास झाला. समोर एक मनुष्य बसला होता, रडायला लागला. 1.5 तास झाला रडायला लागला. 2 तास झाला रडायला लागला. रडायचंच थांबत नव्हता. 2 तास कीर्तन झालं. बाबा म्हणे एवढी गाव फिरलो, परंतु अशी भक्ती कुठं पाहिली नाही. 2 तास वर या माणसाच्या डोळ्यामधून अश्रू थांबत नव्हते. सगळे कीर्तन संपलं. लोक बाबापाशी आले दान दक्षिणा करायला. बाबा मात्र त्या माणसाजवळ गेले. म्हटले, बाबा तुझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हतं. 2 तास झाले. एवढी भक्ती एवढं प्रेम कीर्तनात कुठली निर्माण झालं? त्यावेळेस तो मनुष्य म्हटला, बाबा 8 दिवस झाले माझा एक बोकड होता, त्याची दाढी आणि तुमची दाढी सारखीच होती म्हणे. जेव्हा तुम्ही दाढीला हात लावायचे ना, असं यायचं म्हणे. थांबतच नाही. लक्षात ठेवा. बाबा पाहत होती भक्ती, आणि तू काय पाहत होता? दाढी. चपला सांभाळा म्हणजे झालं. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. आपण भक्ती करता आलेलो आहे. इथं देह भान विसरून जायचे लोक. हे भक्तीचं सभा मंडप आहे. भक्तीचं सभा मंडप आहे. हा राज दरबार आहे देवाचा. लक्षात ठेवा. इथं देह भान विसरून जाऊन लोक नाचतात. पग घुंगरू बांधणी त्या देवाच्या भक्ती करता कीर्तन आहे. कीर्तन काल्याचं असू द्या, कीर्तन पहिल्या दिवसा असू द्या, सगळे प्रयत्न भारूड असू द्या, हे सगळे प्रकार भक्तीचे आहे ना. हे फक्त समाजाला अज्ञानातून मुक्त करण्याकरता कृष्ण भगवंताचा अवतार झाला म्हणजे आपल्यासारखा नाही झाला. आपला कसं होतो दवाखान्यामध्ये. पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी महिला राहायची, ती सगळं बाळपण करायची. पण कृष्ण भगवंताचा अवतार अशा ठिकाणी झाला कारण की तो अमर्याद पुरुषोत्तम आहे. त्याला वेळेचं बंधन नाही. रात्री 12 वाजता वेळ आहे का जन्म घ्यायची? नाही. बंदीखाना हे ठिकाणी का जन्म घ्यायचा? नाही. परंतु कृष्ण भगवंताचा त्या ठिकाणी अवतार झाला. काही लोक म्हणतात रात्री 12ला कृष्ण महाराजचा जन्म झाला, 12 वाजता करा. आता जर तो अमर्याद पुरुषोत्तम आहे तर त्याला काळाचं बंधन कसं काय? जर 12 वाजताची वेळ झाली आपली म्हणजे आपण त्याला काळामध्ये काय केलं? बांधलं. बरोबर आहे का नाही? बांधलं ना. परंतु ज्या वेळेस रात्री डिजिटल घड्याळामध्ये 12 वाजतात आणि 1 सेकंद पडायचा असतो आणि इकडे 12 वाजल्यानंतर पहिल्यांदा सगळे आकडे 0-0 होतात, माहिती आहे तुम्हाला. आणि मग 1 सेकंद पडतो. म्हणजे ज्यावेळेस काळाचं अधिराज्य या जगावरती नसताना त्यावेळेस कृष्ण परमात्म्याने एंट्री केली या जगामध्ये. लक्षात ठेवा. काळ त्याला बांधू शकत नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या अवताराची परिसीमा फार वेगळे. सर्व अवताराचं कार्य मागं टाकलं, सर्व अवताराचं सौंदर्य मागं टाकलं, सर्व अवताराच्या लीळा मागं टाकल्या आणि कृष्ण भगवंताची लीळा सर्व अवतारांना पार करून पुढे निघून गेली. लक्षात ठेवा. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या कृष्ण भगवंताचा जन्म झाल्यानंतर कोणकोणता बदल झाला? अभंगाचं पहिले आला का कृष्ण? सगळ्यांनी टाळ्या आवाज त्याच्याकडे. कृष्ण भगवान याला हाऊस लागती. याला काय लागत? हाऊस लागती का मला नटून जायचं आहे तिथं आणि घरच्यांना हाऊस लागते. आम्हाला हाऊस आहे पण प्रपंचाची हाऊस. लक्षात ठेवा. देवाचं काहीतरी चालू आहे, गावात कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, प्रबोधन चालू आहे. तिथं त्या सोहळ्याचा उत्साह वाढवावा अशी म्हणत हाऊस पाहिजे.
आमची कशी 499,000 झाले, 1 लाख कधी होतील, 1 लाख झाले, 2 लाख कधी होतील. पारमार्थाची एक एक पायरी उंच चढल्यानंतर खऱ्यानंतर आनंदाची प्राप्ती आहे. दृष्टा चढका पसुटला. कृष्ण भगवंताचा अवतार झाल्यानंतर दुष्ट लोक चळ 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 कापायला लागले. आता ज्या देवाला लहानपणी कंस चानूर मर्दनम हे असे चळचळ कापायचे, पण आम्ही या देवाला असा करून टाकला का वस्त्र पळवणारा, खोड्या करणारा आहे ना, त्या लीळा आहे ना, मान्य आहे ना मला. पण पहिल्यांदा काय केलं देवानं, त्या अवताराने आल्यानंतर कोणतीही खोडी केली नाही. त्या अवताराने फक्त आला का त्याला मारून टाकणे एवढंच काम केलंय. हे सत्य कारण आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. गीता ज्या देवानं सांगितली त्यांनी 700 श्लोकामध्ये एकही श्लोक असा सांगितला नाही का एखाद्या गोपिकेचं नाव घेतलं किंवा त्या गीतेमध्ये कुठंतरी एखादी खोडी आली का. जे स्वतः देवाने सांगितलं त्याच्यामध्ये काहीच आलेलं नाही, कारण की तो अवतार आहे ना, थाक लावणारा अवतार आहे. लक्षात ठेवा, ज्या अवतारानं लीळा केल्या ना, जन्माला आल्या कृष्ण भगवंताला खऱ्या अर्थानं अनेक दैत्य होते, परंतु कृष्ण भगवंताने ठरवलं की आता यांना संपवायचं. आणि कृष्ण भगवंताचं रूप कसं आहे, जन्माला आले कृष्ण भगवंत, याला कृष्णाकडे बघताय तुम्ही कसं आहे कृष्ण भगवंताचं रूप. आमचं एखादं सावळा जरी एकदम काळा सावळा जरी पोरगा असला ना, आम्ही म्हणतो बाई काय कृष्णासारखा दिसतो. काय देव कसा होता, अधरम मधुरम वदनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम कृष्ण भगवंत कसा होता दिसायला, काळ चालू द्या, मरून चालू द्या. करार विंदेन परविंदम मुखार विंदेन विनिवेशयंतम वटस्य पत्रस्य कुटे शयानाम बालमुकुंदम मनसा स्मरामि. आकाशातल्या कामदेवाने कृष्णाकडे बघितलं, लाज वाटली त्याला स्वतःच्या सौंदर्याची, आणि कृष्ण भगवंताला शरण आला. त्याचा धाक किती होता ते सांगा कीर्तनात, त्याचा दरारा किती होता. दृष्ट लोक स्थळ कापायचे, जसा एखादा मोठा अधिकारी आल्यानंतर कुंड स्थळ कापतात. कृष्ण भगवंताला घर बांधायचंय, घर. समुद्राच्या तीरावरती कृष्ण भगवंत गेले आणि समुद्र त्याच्या धाकानं हात उघडून बुडवला. बरोबर एक बाबा देवा म्हणे मागे सरकतो, इथं द्वारका वसव. त्या अवताराचा धाक एवढा होता. जांबवंत राजा कृष्ण भगवंताशी लढाई केली, जमंतक नावाचा म्हणे त्याला दिला देवाला, आणि शेवटी याच्याशी वाईट झालं तर कायमचं वैर होईल. स्वतःची मुलगी अर्पण केली त्याला, संबंध चांगले राहिले पाहिजे. असं विचाराने कृष्ण ऐकायचंय आज आपल्याला. धाक होता तो देवाचा. 17 जिताला धाक पडला, काय करावं, सत्य भामा अर्पण केली. पुरुषार्थ संसारातला प्रत्येक पुरुषार्थ कृष्ण भगवंताकडे होता. कृष्ण भगवंत हा एकमेव अवतार आहे जो संसाराला घाबरून पळाला नाही. लक्षात ठेवा, संसाराला घाबरून पळालेला नाही. त्याला बघितल्यानंतर सर्व देवी देवता हात जोडून उभे राहायचे. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत सुडवंती दिव्य स्तवेर वेदे सांग पदक्रम कृषिते गायन्ति यम सामा. गीतम मधुरम पीतम मधुरम गीतम मधुरम पीतम मधुरम. गीतही मधुर आहे आणि पीतही मधुर आहे, सर्व काही मधुर आहे देवाला. कृष्ण भगवंताला बघितल्यानंतर संत तुकोबारायांना म्हणावं लागलं, राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी का लोपलिया. त्याला बघितल्यानंतर रवी म्हणजे सूर्य, शशी म्हणजे चंद्र लपून बसतात. कधी कधी या अभंगाचा अर्थ समजून घ्या. त्याला बघितल्यानंतर सूर्य चंद्र दोन दिवे लपून बसायचे. कृष्ण भगवंताला बघितला लाज वाटायची, स्वतःच्या सौंदर्याची, स्वतःच्या देखणेपणाची लाज वाटायची. चंद्राला आणि सूर्याला एवढा देखण्या अवतारी. आणि असा हा
अवतार ज्यावेळेस गोकुळामध्ये आला ना त्यावेळेस सर्व गोप गोपिका जमा झाल्या, नंद बाबा आणि यशोदेला आनंद झाला आणि सर्व लोक त्या ठिकाणी त्या कृष्ण भगवंताच्या स्वागताकरता तयार झाले. हा अवतार फक्त आणि फक्त दुष्टांचा संहार करण्याकरता आलेला आहे. हा अवतार खेळ करण्याकरता आलेला नाही. त्या अवताराचं कार्य आहे ते, परंतु त्याच्यामध्ये जो रमलेला नाहीये लक्षात ठेवा. आला का दैत्य संपवायचा, आला का दैत्य संपवायचा, एवढा डेंजर अवतार आहे. आपण त्याला इतका मनमोहक करून टाकला, सजवून टाकला, शृंगारी कृष्ण बनवला. लक्षात ठेवा या अवताराला बघितल्यानंतर एवढ्या वयामध्ये एवढंच वय होतं कृष्ण भगवंताचं, एवढंच. इंद्र थरथर कापायचा कृष्ण भगवंताला. इंद्र देवांचा राजा, बारीक देवाशी दुश्मनी केली नाही कृष्ण भगवंतांनी, त्याची पूजा बंद पाडली. हा तर तू इंद्र काही घेणं नाही आम्हाला, बंद केली तुझी पूजा आजपासून गोकुळातली. असा धाक होता कृष्ण भगवंताचा. राजे लोक तर घाबरायचे, पण देवाधिक पण कृष्ण भगवंताला घाबरायचे. आणि शेवटी इंद्र शरण आला. आणि म्हणून या अवताराची महती फार मोठी आहे. गीतम मधुरम पीतम मधुरम सलिलम मधुरम कलिलम मधुरम अधरम मधुरम वदनम मधुरम मधुरानि रतिलम मधुरम अधरम खऱ्या अर्थानं त्या अवताराचं गौरव इतका मोठा आहे की त्या अवताराला सर्व बाजूंनी समजून घेणं महत्वाचं आहे. त्याचं लहान रूपडं एक वेगळं आहे, त्याचं मोठं रूपडं फार वेगळं आहे. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी फार वेगळे का मोठेपणी वेगळे नाही, एकच रूप आहे. आपल्याला समजायला उशीर लागला. आपण त्या दैत्य दानवांना शासन करणारा अवतार असं जगाला ठासून सांगितलंच नाही, म्हणून आज आम्हाला मेणबत्त्या पेटवायची वेळ येते. लक्षात ठेवा, म्हणून आज आम्हाला ठिकठिकाणी मेणबत्त्या पेटवायची वेळ येते. मेणबत्त्या पेटवणे ही आमची संस्कृती नाही. दैत्य आल्यानंतर आमचा देव असा होता का लगेच शासन करायचं, लगेच त्या ठिकाणी एखादी गोळून घेऊन त्या दैत्यासोबत डान्स नाही केला कृष्ण भगवंतानी, मिनिटात संपवायचा. पुतना आली, संपवली. अगासुराला संपवला, रिटासुराला संपवला, वत्सासुराला संपवला, तृणावर्ताला संपवला. एकही दैत्य सोडला नाही. लक्षात ठेवा. आणि असा हा अवतार, या अवताराची फक्त नाव ऐकल्यानंतर घाम फुटायचा. दृष्टा सळकाप सुटला. आता दृष्ट कोण कोण आहे, कोण कोण आहे दृष्ट समाजामध्ये? त्या काळात तर कंस चाणूर यांना घाम फुटायचा, पण आता खऱ्या अर्थानं कोण दृष्ट आहे? लक्षात ठेवा. वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही राम रे. दाम करी काम वेड्या, दाम करी काम, 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 दाम करी काम वेड्या, दाम करी काम. कोणी जुगार सट्टेबाज, कोणी खेडे मुंबई मट्टा. दारू जिथं आहे ना तिथं कली राहतो आणि ती देवदृष्टपणा आहे. भागवतात शेवट सांगितलं की कलियुगाचा महिमा इतकं खराब आहे आणि म्हणून हे दोषांना नाचण्याकरता काल्याचंच कीर्तन करावं लागतं, कारण की कृष्ण हा दोषांना नाचणारा अवतार आहे. कृष्णस्तु भगवान स्वयं स्वकीयम यद भवेत तेजा. ज्याच्या ठिकाणून गीतेचं तेज पाजरलं, तेज संत ज्ञानेश्वर माऊलींनी या जगाला दिलं. ब्रह्मानंद लहरी प्रगती केली, गीता अलंकारा नाम ज्ञानेश्वरी. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अनेक माणसं जगामध्ये कुणी दारू नेवाया गेला, हे दोषाचे का नाही? हेच दुर्योधन आहे, हेच दुःशासन आहे, हेच आमचे कंस आणि चाणूर आहे. कुणी जुगार सट्टेबाज, कुणी खेळे मुंबई मटका. चांडाळ चौकडी जमता, कुणी घेई एकच घुटका. शर्यत घोडा चौकुर सुटला, हो शर्यत घोडा चौकुर सुटला. फेकला त्याने लगाम रे,
रे राम करे राम रे राम रे राम करे राम रे राम रे समाजातले सगळे दुष्ट लोक संतांनी बघितलं, कुणी दारूला वाया गेला, कुणी मटका लावतो, त्याच्याकरता आहे सगळं. तुम्ही तुमच्या घरामध्ये व्यवस्थित राहिले पाहिजे, तुमचा जो स्वधर्म आहे तो पालन केला पाहिजे, याच्याकरता कीर्तन, याच्याकरता भागवते. आणि या सर्व लोकांना संत सांगतात की या कीर्तनात या बसा, काही नका करू, व्यवस्थित जा घरी आणि तुम्ही जे करता असता प्रपंच तो नेटका करा. प्रपंच फाटका असला तर चालेल, परंतु नेटका असावा, लक्षात ठेवा. तुम्ही जे करताय ते चांगलं करा, नीतिमत्तेनं राहा आणि चांगला धर्म आचरण करा. तुम्ही जर एखाद्या दारूच्या गुट्ट्यावर पडले ना, काहीच फायदा नाही. किती मोठा सप्ताह झाला, किती काही केलं तर त्याचा काही फायदा होणार नाही, सगळं मातीत गेलं, लक्षात ठेवा. आणि म्हणून याच्याकरता कीर्तन आहे, याच्याकरता कथा आहे, याच्याकरता कृष्ण भगवंताचा अवतार आहे, जिथं दृष्ट विचार आहे. काम क्रोध बंदी खाली तुका म्हणे तिथे दोन, याच्याकरता कृष्ण भगवंताचा अवतार आहे. आपल्या मनामध्ये कुठेतरी कौस आहे, कुठेतरी चानूर आहे, कुठेतरी दुःशासन आहे, दुर्योधन आहे, तो आम्हाला मारायचा आहे. कुणी जुगार सट्टे बाज, कुणी खेळे मुंबई मटका, काटाळ चौकडी जमता, कुणी घे गुटका, शर्यत घोडा चौकुर सुटला, शर्यत घोडा चौकुर सुटला, फेकला जाणे लगाम रे राम करे राम रे राम करे राम करे खऱ्या अर्थाने याच्याकरता कीर्तने, याच्याकरता कृष्ण भगवंताचा अवतार. दृष्टा चळकाप सुटला, याच्याकरता आम्ही कुठे जाऊ नये, आम्ही वाम मार्गाला जाऊ नये. खूप सोपा आहे परमार्थ, आपण त्याला खूप अवघड करून टाकला. कृष्ण भगवंताचा अवतार खूप सोपा आहे. तुम्ही आम्ही जन्माला आल्यानंतर गावाला आनंद होतो, मोठ्या माणसाचा पोरगा असल्यानंतर जिल्ह्याला आनंद होतो, परंतु कृष्ण भगवंताचा अवतार झाल्यानंतर सर्वांना आनंद झाला. आणि त्या अवताराचं कारण आहे की जन्माला आल्यानंतर काही लोक म्हणतात देवाने जादू केली, सगळे पारेकरी झोपले होते. विज्ञान शक्ती अवतरली, बहुत दैत्य निर्धारिले, विश्वरूप प्रगटोनी अर्जुन देवा बोधिले. अर्जुन देवाला बोध केला आणि विज्ञान शक्ती घेऊनच अवतरण झाले. सगळ्या लोकांवर आपली विज्ञान शक्ती टाकली भगवंताने आणि नंदबाबाने कृष्ण भगवंताला टोपलीमध्ये ठेवलं आणि कुठं नेलं, नंदाच्या भगवंताचं गोकुळामध्ये आगमन झालं. अभंग काय लिहिलं संत तुकोबांनी, कृष्ण महाराजांचा जन्म कुठं झाला, बंदीशाळामध्ये. आणि अभंग काय, कृष्ण गोकुळी जन्मला. अरे दृष्टाच्या गावाचा सुद्धा उल्लेख नाही केला संतांनी, कारण की मथुराई नगरी कंसाची होती, त्याच्या गावाचं नाव नको. आपण म्हणतो ना ज्या गावाला जायचं नाही त्याचं नाव नको पेटवायला. हे की कृष्ण गोकुळी जन्मला, नाव नाही घेतलं मथुरेचं. कृष्ण भगवंताचा जन्म झाला तिकडे, परंतु इकडे आल्यानंतर खऱ्या अर्थानं आता कृष्ण भगवंताला ज्या कार्याकरता कृष्ण भगवंत आलेले होते की यथा व्रज गोपिकांना, जोपर्यंत कंसवधाच्या अगोदरचा जेवढ्या लीळा आहे तेवढ्या बाललीला म्हणून आपण म्हणतो. परंतु एका 7-8 वर्षाच्या लहान मुलानं इंद्राला धाक लावणं हे लहान बाळक्रीडेचं लक्षण नाही. एवढी मोठी पूतना नावाची राक्षसी नाही, तिला मारणं या बाळलीला नाही. या सगळ्या अगाध असलेल्या लीळा मानवी बुद्धिमत्तेच्या मर्यादा ओलांडून कृष्ण भगवंताची लीळा पुढे जाते. संत महंत आचार्य यांना विचार करायला लावणारी लीळा आहे. म्हणून 5,500 वर्ष झाले कृष्ण भगवंताच्या अवतारावर अजून अभंग लिहिले जात आहेत. कलियुग आलंय, अजून ग्रंथ निर्माण होत आहेत, गीतेवरती एक टीका होते. अवतार
होऊन गेला, परंतु त्या अवताराचं लिखाण अजून पूर्ण झालं नाही, लक्षात ठेवा. इतका गोडा अवतार आहे. तो जन्माला आला, अभंग तयार आहे. तो रांगायला लागला, अभंग तयार आहे. तो बोलायला लागला, अभंग तयार आहे. तो उघडा बोलायला लागला, अभंग तयार आहे. तो रांगायला लागला, अभंग तयार आहे. तो मोठा झाला, कोड्या करायला लागला, अभंग तयार आहे. एवढं प्रेम कोणत्याच देवावर केलं नाही सांगताना, कोणत्याच देवावर नाही केलं जेवढं प्रेम कृष्ण भगवंतावर वारकरी संप्रदायाने केलं, मानव संप्रदायाने केलं आणि संपूर्ण जगानं केलं ना, तेवढं भाग्य कोणत्या देवाला पण नाही लाभलं. लक्षात ठेवा, तेवढं भाग्य नाही लाभलं. अहो, जो खोडी करतो त्याच्यावर बी अभंग आहे, खोटं बोलतो त्याच्यावर बी अभंग आहे, चोरी करतो त्याच्यावर बी अभंग आहे. त्याची चोरी गोड आहे. मधुराधिपतेरखिलम मधुरम, त्याचं सगळं काही गोड आहे, आमचं सगळं काही तिखट राहत. माणूस बोलते तरी दुसऱ्याला जर विचारायचं असलं एखादी गोष्ट, नीट नाही विचारणार माणसं, तिरप्यात जाऊन विचारतील. सरळ विचारणार नाही, वाकड्यात जाऊन विचारतील, वाकड्या बोलून उत्तर देतील. आपण एखाद्याला विचारलं कुठं चालणार रे, पुढे जाणार आहे, मग सरळ बोलणार नाही. आणि हा अवतार खास असा अवतार आहे की वाकड्या लोकांना सरळ करणारा अवतार आहे. हा कसा अवतार आहे? वाकड्या लोकांना सरळ करणारा आहे. मल्लाणाम मस्मिनाणाम नरवर श्रीनाम सूरमूर्तिमान गोपानाम स्वजनो सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपितृ शिशु. या ठिकाणी सुंदर तुमचं 7 दिवसाचं आयोजन आहे. शेवटचं कीर्तन, काल्याचं कीर्तन. 7 दिवस तुम्ही एवढे लोक होते का पहिल्या दिवसापासून होते? बघा बरं, हे बघा, लग्नाच्या वेळेस आपण जातो कुठं, ते आपलं सांसारिक कर्म आहे, तिथं जावंच लागतं. आपण नाही गेला तर तो नाही येणार. पण देवाच्या पाशी कीर्तन झालंय, आपण नाही गेलं तर देवाचं काय? पण तो पण येणार नाही बरं का, लक्षात ठेवा. तो पण येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून जसं आपण सोयऱ्या झाडाचं आपण हे पाळतो ना, धाक पाळतो ना, तसं त्याचाही धाक पाळावा लागेल. जर त्याच्याकडे नाही गेला ना, तो पण आपल्याकडे येणार नाही, लक्षात ठेवा. आपण किती विचार करा, तो आला पाहिजे, नाही येणार. तुम्ही सगळ्या वस्तू जमा करशाल, 5000 लोक बोलावशाल, पण जर देवच नसेल ना त्याच्यामध्ये, तर त्या कोणत्याच कार्याला अर्थ नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथं आलं पाहिजे. कृष्ण भगवंत आल्यानंतर सर्वात मोठा बदल झाला. दृष्टा चळकाप सुटला. दृष्ट लोकांवरती बोलत होतो मी, दृष्ट लोकांवरती बोलत होतो की दृष्ट लोक चळ कापायचे कृष्ण भगवंताला. आज खऱ्या अर्थानं त्या अवताराची गरज आहे. आज आपण बघतो कृष्ण भगवंतानी जे कार्य केलं ना, त्यापैकी अनेक असे लोक आहे समाजामध्ये. कुठं आम्हाला कंस दिसतो बदलापूरला, कुठं चानूर दिसतो आम्हाला, कुठे आम्हाला प्रियंका रेड्डी दिसते, कुठे आम्हाला कोपर्डी दिसते. लक्षात ठेवा, आज आम्हाला कृष्ण भगवंताची गरज आहे, परंतु आम्हाला गवरी सोबत नाचणारा कृष्ण लोक आहे, हातामध्ये शंख चक्र गदा घेऊन दुष्टांचा संहार करणारा कृष्ण पाहिजे. तो कृष्ण पाहिजे आम्हाला. आम्ही फक्त गवळणीमध्ये कृष्ण भगवंताला गुरफटून ठेवला. आम्ही त्या कृष्णाला कधी मोठा केलाच नाही, त्याच्या हातामध्ये कधी जरी सुदर्शन दिलंच नाही. ते सुदर्शन चक्र आम्हाला द्यायला पाहिजे. तेव्हा जगातल्या लोकांना कळल हिंदू धर्म काय, हिंदू संप्रदाय काय. आणि या हिंदू राष्ट्रामध्ये ज्या कृष्ण भगवंतानी हा सूर्य आणि हा जयद्रथ, हा स्वाभिमान आपला लक्षात ठेवा की प्रतिज्ञा करून दैत्य मारलेले कृष्ण भगवंतानी, प्रतिज्ञा करून, असं नाही धमकी देऊन त्या ठिकाणी दैत्य मारले होते. आणि म्हणून धर्म रक्षणासाठी देवासही आती जन्म घेणे. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया उतारा
कारण सांगितलं. संत तुकोबरायांनी कृष्ण भगवंतावर जेवढे अभंग निर्माण केले तेवढे कोणत्याच देवावर केले नाही. आणि ते अभंग असे ज्याची गरजता पवाड, ज्या अवताराचा पवाडा करून गावा. पवाडा वेगळा, गवळण वेगळी. इथं शूर लोकांचा वीर रस आहे, तो पवाडा लक्षात ठेवा. आणि जिथं शृंगार रस प्रधान आहे तिथे आम्हाला गवळण आठवते, परंतु हा अवतार शूर अवतार लक्षात ठेवा. ज्याची गरजता पवाडे अवतार तुम्हा धराया, कारण उद्धराया दुःखी जड जीवा. दुःखी जीवांना सुखी करणारा अवतारे की ज्या 16,000 गोपिका सर्व राजस्त्रिया त्या नरकासुराच्या बंदीखान्यामध्ये होत्या, देवाला आवाज देतात आणि प्रार्थना करतात. लक्षात ठेवा, त्यांनी ऐकलेलं होतं की कन्हैया असा आहे की त्याला आवाज दिल्यानंतर तो धावत येतो. लक्षात ठेवा. तुम बिन मोरी कोण सुनेगा, तुम बिन मोरी कोण सुनेगा, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन गिरिधारी, गोवर्धन बदनाम केलं. लक्षात ठेवा. जग असं जे चांगल्याला सुद्धा वाईटच म्हणतो आणि वाईटाला सुद्धा थोडे पैसे आल्या तर चांगलं म्हणतो. कृष्ण भगवंताचा प्रताप जगाला माहीत नाही करून दिला आपण, म्हणून कृष्ण भगवंताला जगाने वेगळं म्हणतं. हा देवाची लीळा आहे, नाही देवाचा धाक आहे हा. ज्या 8 भट्ट राण्या आहेत त्या कृष्ण भगवंताच्या धाकानी, त्यांच्या वडील जे होते ते सगळे राजे होते, धाकानी देवाला अर्पण केल्या. आणि या 16,000 स्त्रिया त्या नरकासुराच्या बंदीखान्यामध्ये होत्या. नरक चतुर्दशी साजरी करतो ना आपण दिवाळीला. त्या नरकासुराच्या बंदीखान्यातून त्या 16,000 स्त्रियांना सोडवणारा जगाचा एकमेव देव आहे, ज्यांनी एक द्रौपदी नाही वाचवली, एक प्रियंका रेड्डी नाही वाचवली, एक पोपर्डीची आमची महिला नाही वाचवली. 16,000 स्त्रिया त्या नरकासुराच्या बंदीखान्यातून वाचवल्या आणि जगाला दाखवलं हा खऱ्या अर्थानं कृष्ण भगवंताचा अवतार आहे, ज्याला एक सुद्धा स्त्री दैत्याच्या हातामध्ये नको होती. आणि त्या सर्व स्त्रियांना स्वतःचं नाव दिलं आणि त्यांना आपली पत्नी म्हणून जगात वावरण्याचा सन्मान या देवाने दिला. गोवर्धन गिरधारी, गोवर्धन गिरिधारी, या लीळा मला वाटतं कालच्या कीर्तनात सांगायला पाहिजे. लोकांना वाचवणारा कृष्णच माहित नाही म्हणून लोक घाबरताय. आज पण रस्त्याने चालताना आमची महिला सुरक्षित नाही, आमची मुलगी सुरक्षित नाही, आमची बहीण सुरक्षित नाही, कारण आम्ही कृष्णाला फक्त लहानच रूप दाखवलं. त्याच्या हातात कधीतरी शंख द्या, चक्र द्या, गदा द्या आणि दाखवा लोकांना की हा सुद्धा दृष्टांचा संहार करणारा अवतार. हे जगाला कळलं पाहिजे. जगामध्ये सगळ्यात मोठं युद्ध करणारा हा देव. आजपर्यंत युद्ध झाले, आपण छोट्या छोट्या खूप लढाया पाहतो, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये, देशांतर्गत, देशाच्या बाहेरच्या लढाया पाहतो, परंतु सगळ्यात मोठं युद्ध खेळणारा देव कोणता? हा देवी लक्षात ठेवा. ज्यांनी महाभारत घडवलं, एवढं मोठं युद्ध ज्याच्या एका इशाऱ्यावरती सूर्य गायब करत होता, त्या भर युद्धामध्ये 18 औक्षणी सैन्य एका इशाऱ्यावरती थांबवून ठेवायचं. लक्षात ठेवा. भारतीय गुरु वीर धनंजय युद्ध परान्मुख झाला. हा भारतीय गुरु वीर धनंजय युद्ध परान्मुख झाला. हा श्री कृष्णाने गीता कथून
कृष्ण भगवंतावर बोलावं असा काल्याचा कीर्तनाचा नियम आहे. देवाला फसवता येत नाही, कीर्तनकाराला बी आणि लोकांना बी. लक्षात ठेवा. अजून आतापर्यंत कीर्तन झालं कृष्ण भगवंताला, माणसाला फसवता येतोय. येता येता मी ट्रेनने आलो. ट्रेन स्वच्छ होती, एकदम सुंदर स्वच्छ होती, परंतु येता येता कोपरगावला शेंगा आल्या. पाऊसही सुरू झाला. पावसात शेंगा खाऊ वाटते माणसं. शेंगा घेतल्या 20 रुपयाच्या, पण तशाच घेऊन बसलो. गाडी स्वच्छ होती आणि मग पाठीमागे एक माणूस होता, तो लागला हसायला माझ्याकडे पाहून. मी म्हटलं का रे बाबा का हसतोय? म्हणजे मला तुमची गोष्ट कळली. म्हटलं काय कळली? म्हणजे तुम्हाला शेंगा खायच्या. म्हटलं हो खायच्या. खाना म्हणे मग बिंदास. म्हटलं शेंगा जर खाल्ल्या मी आणि जर तर फलकुड टाकायची. म्हटलं तो म्हणे टाका ना म्हणे पुढच्या खिशात. म्हटलं अरे हानीला म्हटलं तुम्हाला लय लांब जायचंय, दांडगा माणूस म्हटलं चांगला, मी नाजूक माणूस म्हटलं, लांब जायचंय म्हटलं, कारण की मी पुण्याहून बसलोय. म्हटलं नाही नाही म्हणे बाबा टाका म्हणे पुढच्या खिशात, काय होत नाही. म्हटलं अरे एवढं झाला का भांडणं करेल ना तो. नाही नाही म्हणे टाका. म्हटलं कस काय एवढी शाश्वती देतो तू? म्हणे बाबा 2 तास झाले तुम्ही शेंगा घातल्या, मी बी घातल्या, मी बी खाल्ल्या, तुमच्या खिशात मीटर फुलं टाकले, तुम्हाला कळले का म्हणे? काय विनोदाची कथा, सर्व लोकांना विनोदी कीर्तन आवडतं, हा एक सर्वात मोठा दोष आहे. लक्षात ठेवा. देव कसा आहे तेवढ्या पुरतं विनोद. विनोद म्हणजे झालं रे, ही झालर पाहताय का मंडपाला? पण झालर म्हणजे मंडप नव्हे, झालर म्हणजे मंडप नव्हे, मंडप वेगळाच. लक्षात ठेवा. तसा हा अध्यात्माचा मंडप आहे आणि याच्यामध्ये आम्हाला दृष्टांत संपला. माणूस माणसाला फसवू शकतो, देवाला फसवता येत नाही. लक्षात ठेवा. कृष्ण भगवंताला फसवण्याकरता अनेक दैत्य आले. अघासुराला, रिठासुराला आणि एक एक खोड्या कृष्ण भगवंताच्या लीळा बाळलीला आता त्या गोकुळामध्ये सुरू झाल्या. कोणकोणते खेळ खेळले कृष्ण भगवंतांनी? अनेक खेळ केले. विटू दांडी, चेंडू फळी. आताच्या लहान लहान पोरं आहे, आपण त्यांना मोबाईल देतो आणि म्हणतो खेळ मोबाईल, रडवतो ना. हा घे 10,000चा मोबाईल. आपला ताण हटतो. 2 तास आपल्याला मालिका पाहायला मिळतील. 7 ते 7:30, 7:30 ते 8. घर घर की कहाणी. त्याला मोबाईल द्यायचा ना, आपण इकडं मालिका पाहत बसायचं आणि मालिका झाली तर पुन्हा त्याची मालिका सुरू होते. लक्षात ठेवा. आम्हाला कळत नाही की आम्ही मुलांना काय शिकवतोय, काय खेळायला देतोय. चांगदेव भट्ट नावाचा एक लहान मुलगा होता, नदीत उडी गेला आणि गेल्यानंतर 2 खोपे बनवले आणि म्हणू लागला ही गुंफा गोविंद प्रभू महाराजांची, ही गुंफा चक्रधर स्वामींची, ही जी गुंफा आहे ना चक्रधर स्वामींची. आणि स्वामी तिथे आले चक्रधर प्रभू महाराज आणि बघतात आणि त्या भक्ताला बघितल्यानंतर स्वामी म्हणतात चांग देवे गुंफा रचिली, श्री चक्रधरे अवलोकिली, बाल भक्ताची ती भक्ती देखुनी वदे श्री चक्रधर स्वामी. ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, ऐसा करी खेळ बाळा, ऐसा करी खेळ, लहानपणी मुलं जे खेळ खेळत जातात त्याच्यावर त्यांचं भविष्य अवलंबून असतं. छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लहान होते ना, ज्या मावळाच्या मातीमधून मी तिकडून आलो इकडे, माझं जन्मगाव इकडे नाशिक जिल्ह्यामध्ये, परंतु आता वास्तव्य तिकडे, परंतु ती माती सुद्धा श्रीमंत आहे. ही महाराष्ट्राची माती इतकी श्रीमंत आहे ना, लहान लहान बालक सुद्धा श्रीमंत होते. इथल्या माता भगिनी सुद्धा इतक्या श्रीमंत होता की त्यांची लहान मुलं कधीच मोबाईल खेळत नव्हते. आता 15-20 वर्ष झाले किंवा 10-12 वर्ष झाले, आता त्यांच्या हातामध्ये मोबाईल आले. त्यांच्या हातामध्ये ढाल राहायची, तलवार राहायची, अशी मुलं होती आमच्या महाराष्ट्राची. लक्षात ठेवा. कृष्ण भगवंताचे खेळ वेगळे आणि त्यानंतर आता कलियुगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लहान होते ना, अवघ्या कमी
कमी वयामध्ये, खूप कमी वय होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्यावेळेस त्यांनी स्वराज्याची शपथ घेतली होती. त्या वयामध्ये आपला मुलगा काय करतोय बघा तुम्ही, आपला मुलगा काय करतोय. कृष्ण भगवंत आम्हाला भक्ती देतोय, आनंद देतोय, नाम घ्यायला सांगतोय. याच्या बरोबर कृष्ण भगवंत आम्हाला शौर्य देतो. लक्षात ठेवा, जगाला साहस देणारा अवतारे, धाडसी बनवणारा अवतारे, धाडस देतो कृष्ण भगवंत. राजमाता जिजाऊनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी रामायण शिकवलं, महाभारत शिकवलं, गीता शिकवली. त्याच्यातून त्या महाराष्ट्राचा राजा उभा झाला. लक्षात ठेवा, मोबाईल नाही दिले हातामध्ये, त्यांच्या मोबाईल नव्हते त्यावेळेस. मावळ आम्ही, वादळ आम्ही, अन मरणाची बी ढाल आम्ही, रणमस्तांची जात आमची, अन भ्या कुणाला धावतुर, इथं तलवारीशी नात हे मातीशी, भाकर सरणावरची रोज रखायाची, रयतेचा राजा तो मी हातरत याच, जिकत नाही तोवर गड्या झुंजत राह्याच, तुकडे तुकडे झाले तरी बी कणाकणानं झुजतोर. ही माती ना महाराष्ट्राची, इथला कण आणि कण निर्धाराने पक्का भरलेला आहे. नेभट लोकांची माती नाहीये ही, लक्षात ठेवा. म्हणून या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी जन्माला आल्यानंतर महाभारत, रामायण, गीता यांचं ज्ञान प्राप्त केलं. त्यांनी बालपण समृद्ध झालं आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज या रूपानं आम्हाला ते महाराष्ट्राचे राजे म्हणून बघायला मिळाले. तुमच्या घरात जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला घालायचे असतील तर आज मुलांच्या हातातले मोबाईल फेकून द्या, फेकून द्या मोबाईल. लक्षात ठेवा, त्यांच्या हातात देऊच नका. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कृष्ण भगवंताचा अवतार तुम्हाला सांगायचा आहे, बालपण सांगायचं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस गीता वाचली असेल, ज्ञानेश्वरी वाचली असेल, आमच्या मुलांना देतो का आम्ही ज्ञानेश्वरी? इथं ज्ञानेश्वरीचा पाठ होतो. ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं तिसरं काही नाहीये, गीताचे. लक्षात ठेवा, फक्त अलंकार रूपाला नटली आहे. गीता अलंकार, नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद हरी प्रगट. बरेच लोक कीर्तनात आता तुतुंगाचार्य गोड मृदंग पहिल्याच 15-20 मिनिटात पूर्ण ते घामागून झालं, मी झालो. फक्त जॅकेट मुळे लक्षात येत नाही. सर्व गुणीजन गायनाचार्य आहे, ही पुढचे बरे लोक जरा टाळ्या वाजवितात. मागच्यांना वाटतं जर टाळी वाजवली, जर हातच गळून पडला तर काय करावं? पडतं ना गळून. लक्षात आलं का तुमच्या? जर टाळी वाजवली, समजा इथं भजन सुरू झालं, इकडे टाळ सुरू झाले, एवढे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे. तरुण माणूस जरी उभा राहिला ना तर पायाला कळ लागते गोट्याला. वयस्कर माणसं आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे, हे त्या ठिकाणी तग लावून उभं राहतात. हे संरक्षक भिंत आहे मला, हे सर्व संरक्षक भिंत आहे. आणि त्यांचे टाळ सुरू झाले, इकडे मृदुंग सुरू झाला, तर तिकडे तुमची टाळी सुरू व्हायला पाहिजे. लावणी मृदुंग श्रुते टाळ घोष, लावणी मृदुंग श्रुते टाळ घोष, त्या देवाच्या नामस्मरणानं खऱ्या अर्थानं आपलं कल्याण होणार. या देवाच्या अलीकडे गाव आहे, कोणतं गाव आहे जवळ आपल्याला? यसगाव. यसगावला 2 जण आले होते, मित्रच होते 2 जण, इकडेच येत होते आपल्या. कुठं? भूतपाड्याला. 2 दिवसाच्या अगोदरची गोष्ट, म्हणजे सप्ताह चालू होतं बरं का. आणि 2 जण येत होते आणि येता येता रात्री त्यांना उशीर झाला. 9 ते 9:30 झाले. इकडे कीर्तन सुरू झालं चांगलं मस्तपैकी महाराजांचं. आणि
त्यांना एक मोठं भूत भेटलं. आता ते भूत भेटल्यानंतर त्या भूताने एक जण पळून गेला, त्याच्यातला एकच जण राहिला. आता दोघं मित्र होते, त्याच्यातला एक जरा धार्मिक होता आणि एकाकडे काही बिलकुल अध्यात्म नावाची गोष्ट नव्हती. त्याला अध्यात्म काय, देव काय, धर्म काय काहीच माहित नव्हतं. आणि त्याला एका भूताने धरलं आणि त्या भूताने धरल्यानंतर त्याच्या मित्राला बोलून घेतलं, दुसऱ्या भूताला बोलून घेतलं. आता दोन भूत झाले आणि एक माणूस. दोघांनी विचार केला काय करायचं म्हणे, याचा तळून खायचं का भाजून खायचं म्हणे, याला काय करायचं का तसंच खायचं कच्च. तो माणूस चढ कापायला लागला, काय करावं आता. मग मित्र म्हटला की आपण याला भाजून खाऊ. म्हणे ठीक आहे भाजून खाऊ, परंतु विस्तू कुठे आहे म्हणे, इथं काहीतरी जाळ बिळ आणावं लागेल ना. आणि जा म्हणे आणा, इथं जवळ कुठं असेल का. ते भूतीकडे आलं, कुठं भूतपाड्याला. दुरूनच पाहतय मोठमोठ्यानं कृष्ण भगवंताच्या नावाचा जय जयकार चालू, कीर्तन चालू आहे, प्रबोधन चालू आहे. ते ऐकूनच पळून गेलो. तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर त्या दुसऱ्या भूताला म्हणे आर म्हणे तिथं नाही जात म्हणे, मी तिथं ते चालू आहे म्हणे. काय तिथं ते चालू आहे. त्याच्यामुळं ते दुसरं भूत घाबरलं आणि आता दोघं म्हटले काही हरकत नाही म्हणे, याला आपण कच्चाच खाऊ. आता त्या माणसाला काही माहीत नव्हतं, तो घाबरायला लागला. ते चालू आहे ते चालू आहे एवढं त्याने ऐकलं. पण तो हुशार होता, कारण की तो इथलाच होता. तो म्हणे या बघा म्हणे, तुम्ही जर मला खाशाल ना म्हणे, मग मी ते म्हणल म्हणे. काय म्हणल ते जे भूत ऐकून आला. आता ते भूत घाबरायला लागले, त्याला माहित नव्हतं त्यांनी काय पाहिले, कारण की तो काय कीर्तनाला येत नव्हता. लक्षात आलं का. तो काय कीर्तनाला आलेला नव्हतं, त्याला माहितच नव्हतं कीर्तन चालू आहे म्हणून. पण तो काय म्हटला, मी ते म्हणल जे भूत ऐकून आलं. आता ते दोन्ही भूत पाठीमाग पळून गेले आणि तो माणूस इथं पोहोचला. आणि इथं पोहोचल्यानंतर त्याला कळालं पळभूत बाधा ते कृष्णाच्या लीळांचं वर्णन केल्यानंतर भूत चळचळ कापतात, लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला त्या देवाचं भजन करायचं. मी विनोद सांगत राहिलो असतो ना 2 तास आशे निघून जातात. कीर्तनकाराचा जोकर व्हायला नको. काय कीर्तनकाराचा जोकर व्हायला नको, कारण की ही गाडी फार पवित्र आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. आकरारविंदेन पदारविंदम, मुखारविंदेन विनिवेशयन्तम. काल्याच्या कीर्तनाचा नियम आहे की देवाच्या लीळांचं गुणगान झालं पाहिजे. 8 लीळा 2 श्लोकात सांगतो. गृहे गृहे गोप कदंबा, मुरारी पादार्पित चित्तवृत्ते, सत्यादिकं मोहवशादि भोजत. प्रतिगृही कृष्ण भगवंत जायचे, सही दूध चोरायचे. सत्यादिकं मोहवशादि भोजत, गोविंद दामोदर माधवेति, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. प्रत्येक घरामध्ये कृष्ण भगवंत जात होते. कुणाचं दही चोरायचे, कुणाचं दूध चोरायचे. आणि त्या कृष्ण भगवंताला आजच्या शेवटच्या दिवशी, कालचा रात्रीचं कीर्तनाचं टाळ चालू द्या, मृदुंग चालू द्या. रात्री मागणी करत असतात आणि सकाळी देव प्रसाद देत असतो. मागावं लागतं तेव्हा भेटतं.
रडावं लागतं तेव्हा आई दूध पाजते, रात्री मागणी पण आपण गाजतो, बरोबर? ह्याची जाणच आहे का देवा? आणि सकाळी देव देत असतो. सुखावसाने त्विदमेव सारम, सुखावसाने त्विदमेव सारम, दुःखावसाने त्विदमेव ध्येयम. देवा, आजच्या कालेच्या कीर्तनाला सुद्धा मी हेच मागतो, प्रसाद देण्याच्या अगोदर ज्यावेळेस सुख येईल ना तेव्हा तुझा विसर पडू देऊ नको. आणि दुःख येईल त्या दुःखामध्ये माझं रडगाणं नसावं, माझं गाणं तू व्हावं, माझ्या तोंडामध्ये अभंग यावे, ओव्या यावा, गीतेचे श्लोक यावे. सुखावसाने त्विदमेव सारम, दुःखावसाने त्विदमेव ध्येयम, देहावसाने त्विदमेव जाप्यम. जेव्हा माझा देवा देह जाईल ना तेव्हा माझं श्वास जे आहे ना ते तुझ्या नामाने भरलेले असले, त्याच्यामध्ये प्रपंचाचा सुगंध नको. देहावसाने त्विदमेव जाप्यम, गोविंद दामोदर माधवेति, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव, हे नाथ योगेश्वर वासुदेव. खऱ्या अर्थानं अशा लीळा सुरू झाल्या. गृहे गृहे गोपवधू कदंबा. कृष्ण कथेचं वर्णन, कृष्ण लीळांचं वर्णन पहिला ग्रंथ जो आहे तो भागवत आहे. मूळ भागवत आहे, मग भागवतातला श्लोक आहे. गृहे गृहे गोपवधू कदंबा, मुरारी पादार्पित चित्त वृत्ती, दध्यादिकं मोहवशादि भोचद, गोविंद दामोदर माधवेति, हे नाथ योगेश्वर वासुदेव. अनेक गोपींचं त्या ठिकाणी दूध दही चोरायचं कृष्ण भगवंत एका ठिकाणी गेला आणि सुनबाईला सासूबाईंनी सांगितलं होतं, बाई कृष्ण येईल चोरी करल, त्याला खाऊ देऊ नको, मी आता जाऊन येते मालेगावला, बाजार घेऊन येते. काय आता येते म्हणे? कृष्ण भगवंत आले, पेंद्यावाकड्या वडच्या नावाचे सर्व गोपाळ मिळवले आणि तिथं घुसले. त्या सुनबाईला दिलं दखलून, ती गेली पडून वरांड्याच्या खाली. आता ती वरांड्याच्या खाली पडल्यानंतर रडायला लागली मोठमोठ्याने. तवर कृष्ण भगवंतांनी सगळं दही दूध काढलं, खाल्लं पिल्लं आणि एवढं मोठं हाताला लावून आणलं आणि तिच्या तोंडाला लावलं आणि म्हटले, उगी उगी म्हणे रडू नको. आता ती तोंडाला लावल्यानंतर ती अजून रडायला लागली. तेवढ्याच सासूबाई आली, तिने बघितलं सुनबाईच्या तोंडाला दही, अरे म्हणे हीच खाती आणि कृष्णाचं नाव सांगते म्हणे. का ग म्हणे? तूच खाती म्हणे. आणि बोलायला लागली ती म्हणे, नाही नाही, कृष्ण भगवंत आले होते त्यांनी खाल्लं. आणि मग त्या कृष्ण भगवंताकडं च्या आईकडं यमुना मातेकडं खऱ्या अर्थानं यशोदा मातेकडे येतात आणि कृष्ण भगवंताचं घरानं सांगतात, आवरी आवरी आपुला कान्हा, नासी येल्या आमुडा तुना, नासी येल्या आमुडा तुना, आवरी आपुला कान्हा, आवरी आपुला कान्हा, नासी येल्या आमुडा तुना, नासी येल्या आमुडा तुना. अजूनही लागलंय तुझ्या मना, अजूनही लागलंय तुझ्या मना, तुझी तुलाच गोड वाटे काना काना काना, नासी येल्या आमुडा तुना, आवरी आपुला कान्हा, आवरी आपुला कान्हा, नासी येल्या आमुडा तुना, नासी येल्या आमुडा एक एक खेळ सुरू झाले कृष्ण भगवंताचे. आणि आता सगळे लोक थकले गोकुळातले की याला काहीतरी काम लावायला पाहिजे. जसं पोरगले थकल्यानंतर खेळ केल्यानंतर किंवा खोड्या केल्यानंतर आपण म्हणतो टाका आता कुठेतरी शाळेला, लांब टाका. कृष्ण भगवंताच्या लीळा इतक्या वाढल्या की आता कृष्ण भगवंताला त्यांनी गायी राखण्याकरता पाठवलं. कुठं पाठवलं? गाई रानात
गायचा राया रानात गेला रे माझ्या गोकुळ घोगडीवाला. 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 भगवंताने हातामध्ये काठी घेतली, कांद्यावरती गोंगडी घेतली आणि गोधन चारण्याकरता यमुनेच्या तीरावरती गेले. अनेक प्रकारचे खेळ केले कृष्ण भगवंतांनी. सर्व गोपाळ त्या ठिकाणी मिळालेले होते. तिथे गेल्यानंतर कालिया नावाच्या सर्पाला सुद्धा हुसकून लावलं. जिथं जाईल तिथं दैत्य लोक चळचळ कापायचे. कुठावी वर्गात गेले तरी तिथं चळचळ कापायचे. समुद्राच्या जवळ गेले समुद्र पण थरथर कापत जवळ यायचा. एवढा धाक धरारा होता. त्या कालियाला हुसकून दिलं. तिथून विषारी माणसांना हुसकून देणारा देवी लक्षात ठेवा. समाजामध्ये विष गावारे खूप लोक असतात, लक्षात ठेवा. त्या प्रत्येकाचा कर्दन काळ कृष्ण भगवंत आहे. कालियाला हुसकून दिला आणि कृष्ण भगवंताने त्या ठिकाणी तो डोह आहे तो यमुनेतल्या सर्व मुलांकरता गोपाला करता मोकळा केला. आता सर्व प्रकारचे खेळ झाले आणि खांदी भार भूक काय खेळाया आले कीर्तन बरोबर. मेन तर कार्यक्रम हाच आहे. सगळा सप्ताह होतो पण मेन कार्यक्रम कुठे आहे लक्षात ठेवा. जेवण तर आपल्याला करायचं पण ते जेवणाचा ज्यावेळेस प्रसाद होतो ना त्याला आनंद वेगळा आहे. लक्षात ठेवा. जेवण तर आपण करणारच आहोत. आज जरी सप्ताह नसता तरी आपण जेवण केलंच असतं. परंतु आज जेवण कसं आहे प्रसादाचं आहे. प्रसाद हे सर्व दुःखाना हानिरस्योपजायते प्रसन्न चेतशो याशो बुद्धी पर्यवतिष्ठते. त्याने बुद्धी प्रसन्न होते, मन आनंदित होतं आणि संसारामध्ये खऱ्या अर्थानं परमेश्वराचा आठव होतो. तो प्रसाद लक्षात ठेवा. आणि हा प्रसाद खऱ्या अर्थाने कृष्ण भगवंताने सांगितलं की सर्व गोपाळांना काय सांगितलं की आता तुम्ही तुमच्या शिदोऱ्या आता कोणाची कशाची शिदोरी बरोबर आहे की नाही. कोणाची 25 एकर भेटली शेती इकूनही भेटली 25 एकर इकूनही भेटली शिदोरी मोठी पण देवाचं नाव नाही ना. मग त्याच्याकरता काम आहे. त्याच्या जीवनामध्ये कुठेतरी देवाचा स्पर्श व्हावा कथेच्या रूपानं कीर्तनाच्या रूपानं. आपण मंदिरात काय येतो देवाचा कुठेतरी आपल्याला धक्का लागावा स्पर्श लागावा त्याच्याकरता मंदिरात येतो. आणि सर्व गोपाळांनी आपल्या शिदोऱ्या सोडल्या आणि त्या ठिकाणी आता खऱ्या अर्थानं कृष्ण भगवंतांनी आपली शिदोरी यशोदा मातेकडून आलेली शिदोरी त्याच्यामध्ये टाकली आणि सर्व आकाशातले देव बघू लागले. अरे म्हणजे काय गवळ्यांच्या पोरांना खाऊ घालू राहिले. काय शिदोऱ्या सोडल्या म्हणे. ब्रह्मा माझे बुटीचे पाळ त्याचे लळे पूर्वी सकळ परिभक्ता ऐसा पैती कल्लोळत येत नाही. या लागी ब्रह्मा प्रार्थिता होय भात खाता गवळीयांचा गवळीयांची ताकपिरे काय पोरे सांग काय पोरे काय पोरे गवळीयांची ताकपिरे काय पोरे सांगणे काय पोरे सांगणे काय पोरे सांगणे. कृष्ण भगवंताने काला केला ना ती मुलांच्या अंगाचा शनमोदाचा वाशीत होता बर का. ती सगळे कृषी प्रधान घरातली मुलं होती. ती काय फ्लॅट मधून उतारली लिफ्ट मधून खाली आली आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून आली. अशी पोरं नव्हती. इकडून स्प्रे मारला इकडून स्प्रे मारला नाही 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 केसाला बिसाला जेल बिल लावेल होती अशी काही पोरं नव्हते. सगळा वाशेत होत त्यांच्या अंगाचा. गवळ्यांची ताकपिरे काय पोरे चांगली. सर्व ब्रह्मादिक लोक हेवा करू लागले. अरे म्हणे या गवळ्याच्या मुलांना प्रसाद खायला मिळणार म्हणे. सगळं अन्न एकत्र कालवलं आणि त्या ठिकाणी कृष्ण भगवंतांनी काला करायचा आहे. आता याकरता मी तुम्हाला छोटी वेळा सांगतो. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराज या महाराष्ट्रात आल्यानंतर लहान लहान गोपाळ स्वामी नांदेडला गेले आणि तिथे
ते सर्व लहान लहान मुलं होते. स्वामी त्यांच्यासोबत खेळ करू लागले. स्वामी ज्याच्या पाठीवर बसायचे रानबेरीचा खेळ स्वामींनी खेळला. एक राजा आणि एक शिपाई स्वामी प्रत्येक गोपाळाच्या अंगावर बसायचे आणि बसल्यानंतर त्या मुलाला आनंद व्हायला लागायचा. मग दुसरा मुलगा म्हणायचा बस झालं तुझा खेळ, माझ्या पाठीवर बसू दे. आणि सगळा खेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनाही भुका लागल्या आणि त्यांनी सगळ्यांच्या शिदोऱ्या सोडल्या. आणि स्वामी स्वतः आपल्या हातानं एक घास त्या कलियुगामध्ये, आजच्या कलियुगामध्ये नांदेडला स्वामी एक घास त्या लहान लहान मुलांना घालायचे. आणि इकडे गोपाल कृष्ण महाराज स्वतःच्या हाताने सर्व गोपाळांना भरवतायत. तोंडातून लाळ उगळायला लागली ब्रह्मादिकांच्या की अर म्हणे हा प्रसत्ता आपल्याला भेटणार नाही. घ्या कृष्ण महाराज घ्या पुढे या. कालेचा अभंग होईल. दादा दही हंडी फोडायचा मान सूचना 5-10 मिनिटं घेतो. काही भाविकांना इच्छा आहे दही हंडी फोडण्याचा मान जर देत असाल तर काही 2 पैसे जमतील सत्याच्या निमित्त. काय हरकत नाही, चालू दे, होऊ दे. या ठिकाणी ज्ञानेश्वर घादर त्यांनी 1100 रुपये सांगितले दही हंडी फोडायचा मान. ज्ञानेश्वर जोडीराम घादर सदा प्रितपाल जय जय कृष्ण यशोदा व्रजनारी के माखन यशोदा व्रजनारी के माखन चोर हरे बोला दादा रूप लेकर बरसे हलके हलके मेरा तुम्हारा तो दूर बने हमारा बल सागर हाथून करा बल सागर भारत हो विश्वास आहे कंकण तरी बांधिले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रात प्राण अर्पिले
तू सोन्याचा दिया येऊ तू सोन्याचा सर्वांकरता आणि या गावात असलेलं श्रीकृष्ण मंदिर, या श्रीकृष्ण मंदिराची व्यवस्था आता ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय विशाल दादाजी शास्त्री विद्वांस, त्यांनी मला फोन केला आणि या ठिकाणी कालेच्या कीर्तनाकरता आमंत्रित केलं. जगताप परिवार आहे, त्या सर्वांना मी पुन्हा एकदा श्री गोविंद प्रभू महाराजांची जयंती सुद्धा काल असते, त्या अवतार दिनाच्या आणि या सोहळ्याच्या तुम्हा समस्त भूतपाडा निवासी ग्रामस्थांना, माझ्या माळवा सांप्रदायिक, माझ्या वारकरी सांप्रदायिक सर्व बांधवांना शुभेच्छा देतो. आणि झालेली कीर्तन रूपी सेवा कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर सदा नाम वाचे गाती प्रेमी आनंदे नाचती होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर. आणि खऱ्या अर्थानं महाप्रसादाचं सौ कल्पना व श्री विजय सिंग देवा गाजड खऱ्या अर्थानं यांच्याकडून मी राहतो संत ज्ञानेश्वर माऊलींच्या गावाजवळ, संत तुकोबरा यांच्या गावाजवळ, लक्षात ठेवा. आणि तिथून हे माझं जन्मभूमी आहे, नाशिक जिल्हा म्हणजे जन्मभूमी, आणि तो संपर्क सहवास मला कायम आहे. म्हणून तुम्हा सर्व वारकरी सांप्रदायिक माझ्या सर्व हरिभक्तपरायण महाराज मंडळाला दंडवत करतो. सर्वांना ज्यांनी या ठिकाणी मला बोलवलं असे संपूर्ण जगताप परिवार असतील, आदरणीय श्रद्धेय विशाल दादाजी शास्त्री ज्यांचं प्रबोधन दर शुक्रवारी मंदिरामध्ये असतं, जे तिथे रहिवास करतात, त्यांना सर्वांना दंडवत प्रणाम करतो. झालेली कीर्तन रूपी सेवा श्री गोपाल कृष्ण महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी वाणीला विराम देतो. जय जय गोपाल, जय हरी गोपाल, जय गोपाल, जय हरी गोपाल, जय गोपाल, जय हरी.